झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण मुंबईतला नवसाला पावणारा गणेश गल्लीतला गणपती बाप्पा, तिथे तयारी कशी सुरू आहे, गणपती बाप्पाच्या आगमनासाठी किती लगबग सुरू आहे हे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, तयारी कुठवर आलेली आहे इथली? सुवर्णा, मुंबईतच नव्हे तर राज्यभरच आपल्याला गणेशोत्सवाचा जल्लोष आणि उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय। गेल्या अनेक दिवसापासून गणेशोत्सवाची गणेश भक्त आतुरतेने वाट पाहत होते, त्याची तयारी देखील मोठ्या जल्लोषात सुरू होती। घरगुती गणपती असतील किंवा सार्वजनिक मंडळाचे गणपती असतील, अनेक महिने जे आहेत सगळे गणेश भक्त जे आहेत ते तयारी करत असतात। आज बाप्पांचं स्वागत जे आहे ते सगळ्या ठिकाणी केलं जात आहे। मग घरगुती गणेश असेल किंवा सार्वजनिक मंडळाचे गणपती असतील, यावेळी जिथे आपण गणेश गल्लीमध्ये आहोत तिथेतला तर उत्साह जो आहे तो किंवा जो आनंद जो आहे गणेश भक्तांचा तो अवर्णनीय असाच आहे। कारण इथला जो गणेशोत्सव आहे तो पारंपरिक पद्धतीने असतोच आणि इथला जो गणेशोत्सव जो आहे तो अगदी जुन्या पद्धतीचा आहे। 85 वर्ष जे आहे ते इथे साजरं केले जात आहे। शिवाय पशुपतीनाथ मंदिर जे आहे त्याचा एक भव्य असा देखावा इथे उभा केलेला आहे। साधारण 8 वाजताच्या आसपास जे आहे ते इथे आरतीला सुरुवात होणार आहे। 9च्या नंतर जे आहे ते भाविकांसाठी दर्शन देखील गणेशोत्सव गणपतीचं खुलं करण्यात येणार आहे। एकंदरीतच इथे गणेश भक्तांचा उत्साह जो आहे तो आपल्याला अवर्णनीय असाच आहे आणि आसपासचा परिसर म्हटलं तर या परिसरात देखील ह्या सगळ्या देखाव्याबद्दल असेल किंवा गणेशोत्सवाबद्दल असेल आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी बरोबर आहे देवेंद्र। गणेश गल्ली हा परिसर एकतर सर्वसामान्य नागरिकांचा परिसर आहे। सर्वसामान्य नागरिक मराठमोळा भाग आहे हा, त्यामुळे गणपतीचं स्वागत, गणपतीची पूजा अर्चा या सगळ्यामध्ये एक वेगळं मराठमोळे पण दिसणार आहे। त्याशिवाय जसं तुम्ही आता सांगितलं 85 वर्ष आहे, त्यामुळे निश्चितच पारंपरिक पद्धत इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे। निश्चितच सुवर्णा, लालबाग परळचा हा सगळा विभाग मोडतो। गिरणी कामगार असेल किंवा मराठी मध्यम वर्ग असेल, ह्याची एक मोठी वस्ती इथे पाहायला मिळते आणि गेल्या अनेक वर्षापासून आपण इथल्या उत्साह आणि इथल्या गणेशोत्सवाचं एक वेगळं वर्णन करू शकतो। फक्त मुंबईच नाही तर राज्यभरातले जे भाविक आहेत ते या परिसरात येत असतात। खास करून गणेश गल्लीच्या जर गणपतीच्या संदर्भात आपण या मंडळासंदर्भात बोललो तर एक वेगळा उत्साह आणि एक जल्लोष जो आहे तो इथे आपल्याला पाहायला मिळतो। गणेश गल्लीत यावर्षी पशुपतीनाथ मंदिराचा जो नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिर आहे त्याचा देखावा उभा केलेला आहे। भव्य अशी मूर्ती इथे आहे, 22 फुटाची बसलेली मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते। त्यामुळे एक सुंदर असा एक नयनरम्य दृश्य जे आहे, गणेशाची मूर्ती जी आहे ती इथे पाहायला मिळते। त्यामुळे भाविक स्वाभाविक आहे इथे मोठ्या प्रमाणात येत असतात, गणेशाचं दर्शन घेत असतात। अगदी बरोबर, धन्यवाद देवेंद्र या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।